बंजारा हे जात अफगाणिस्तानामध्ये गोर माउंट प्रदेश आहे. त्या गोर माउंट प्रदेशातून या बंजारा या व्यापाऱ्यांचा उगम झाला. तिथून ते वेगळ्या पद्धतीने वेगळ्या देशांमध्ये विखुरले गेले आणि राजस्थान मार्गे महाराष्ट्रात, आंध्र प्रदेशात, कर्नाटक, दिल्ली इकडे तिकडे ते व्यापार करत करत मिठाचा व्यापार ते गाडवावरती काढायचे. परंतु जेव्हा रेल्वेचे मार्ग आले, रेल्वे आल्या, त्या रेल्वेमुळे त्यांचा व्यापार तो तिथे संपला आणि तिथे बंजारा समाजाचं मोठं नुकसान झालं. आता त्यांचे व्यापारी लोक ते त्यांचा व्यापार ठप्प झाल्यामुळे ते ज्या ज्या ठिकाणी राहत होते, ज्या ज्या ठिकाणी व्यापार करत होते तिथंच ते स्थायिक झाले आणि राजस्थानमध्ये त्यांना ओबीसीचा दर्जा आहे, कर्नाटकमध्ये त्यांना एससीचा दर्जा आहे आणि आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये राजकारणाचा दबाव टाकून, राजकीय दबावापोटी त्यांनी एसटीचं आरक्षण मिळवलं. ते पैशावाले धनदारगे होते आणि त्यांनी तिथं आदिवासींच्या जमिनीचं मोठ्या प्रमाणात शोषण केलं. तिथला आपला आदिवासी समाज त्यांच्या विरोधात सतत लढतोय, सतत आंदोलन करतोय की या तेलंगणा आणि आंध्र प्रदेशामध्ये ज्या बंजारा समाजाला बेकायदेशीर आरक्षण दिलेले ते आरक्षण रद्द करावे आणि आमच्याच झालेले घुसखोरी, जशी आपल्या बोगसांनी केलेली घुसखोरी तशी त्यांनी तिथे केलेली घुसखोरी, या घुसखोरांना हक्क नाही द्यावं यासाठी सतत तिथलं आदिवासी आंदोलन करतोय. परंतु तिथलं राज्य सरकार आणि मनुवादी केंद्र सरकार अजूनही त्या बंजारांना पाठीशी घालायचा प्रयत्न करतो. परंतु या फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना माझा इशारा आहे, आदिवासी समाज इंग्रजांना घाबरला नाही. आमचे अध्यक्ष राघोजी भांगरे, बाबूजी नाईक, उमाजी नाईक, तंटाबीर खाजा नाईक यांनी इंग्रजांना सळकी प्रयोग करून ठेवलं, राया कर. त्यामुळे यांनी आदिवासी समाजासाठी बलिदान दिलेले, रक्त रणजित दिलेलं आहे. त्या बलिदानाची शपथ घेऊन सांगतो, लकी जाधव सारखा कार्यकर्ता जोपर्यंत या स्फूर्ती तलावरती जिवंत आहे तोपर्यंत या बंजारा धनगर काय कोणी किती आले ना त्यांना अजिबात आरक्षण देणार नाही. त्यासाठी आम्ही मुंबईला 16 तारखेला त्या गेंड्याच्या काबिलच्या जातीवादी द्रोणाचार्य सरकारच्या छातावरती बसलो, मंत्रालयावरती आदिवासी उडवून दाखवलं आणि त्यांना झुकवलं. त्या मनुवाद्यांना त्यांनी लिहून दिलं की गैर आदिवासींना आदिवासीचं आरक्षण देता येणार नाही. आणि साहेब तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्र्यांनी मिटिंग लावली परंतु या ट्रॅफिक मध्ये उशीर झाल्यामुळे मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला निघून गेले आणि मुख्य सचिवांची आमची मिटिंग करून आली. मुख्य सचिव श्रीकर परदेशी मुख्यमंत्र्यांचे यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं, धनगरांची लढाई दरवर्षी सुरू आहे, आंदोलन सुरू असतात, परंतु ते कुठलेही निकष पूर्ण करत नाही. त्यांची आणि आदिवासींची परंपरा, संस्कृती वेगळी असल्यामुळे धनगरांना कधीच आरक्षण मिळणार नाही. परंतु त्यांचं आंदोलन झालं का त्यांना काहीतरी खुश करण्यासाठी आम्हाला शांत करावं लागतं. त्यांना सांगितलं, साहेब तुमच्याकडे खूप मोठी गाजराची शेती आहे, तुम्ही प्रत्येकाला शेती वाटतात गाजराची, परंतु आमच्या आदिवासीच्या आरक्षणाचं गाजर कोणाला देण्याचा प्रयत्न करू नका. त्याला कारणीभूत तुम्ही एकीकडे सांगतात धनगरांना आरक्षण देण्यासाठी एखादी समिती स्थापन करू, बंजारांना आरक्षण देण्यासाठी एखादी समिती स्थापन करू. या समित्यांच्या माध्यमातून त्या समाजाची दिशाभूल करण्याचं काम तुमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात. त्यामुळे आपला अजिबात या बीजेपी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार सरकारवरती विश्वास नाही. हे विश्वासघाती लोक आहेत, त्यामुळे आपण जागा राहिलं पाहिजे, तरच आपल्याला आपलं आरक्षण वाचवता येईल. आणि आपण जर या गेंड्याच्या कापलीच्या सरकारसारखं सुतारासारखं झोपलो आणि आपण आदिवासी समाजातून आरक्षणाच्या नावाखाली 25 आमदार, 4 खासदार निवडून दिले ते गांडू लोक, जर आपण त्यांच्यासारखं झोपलो तर आपल्या ताटात काहीच राहणार नाही. त्यामुळे डोळे साहेब, मी जाता जाता एकच सांगतो, खऱ्या अर्थावरती आदिवासीवरती जर अन्याय अत्याचार होतो तर अन्याय अत्याचाराला कधी प्रतिकार केला नाही ह्या लोकांनी. ते 25 आमदार, 4 खासदार आहेत, खऱ्या अर्थाने हे कारणीभूत आहेत. हे आदिवासी आमदार खासदारांमुळे आज आपल्या रस्त्यावरती उतरायची वेळ येते. त्यांच्या तोंडामुळे एक शब्द निघत नाही विधान भवनात आणि लोकसभेमध्ये. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी मिटिंग होती आमदारांची, 13 आमदार आणि 2 मंत्री होते आपले, एक शब्द बोलले नाही. हे गेले मुख्यमंत्र्यांना भेटले, सत्कार केला आणि निवेदन दिले, साहेब निवेदनाचा विचार करा आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला, धन्यवाद, आभारी आहे. म्हणजे हे आपले आमदार खासदार फडणवीसांचे गुलाम झाले आणि तो फडणवीस आपल्याला फसवतोय.
एकनाथ शिंदे फसवतोय, अजित पवार फसवतोय, तुम्हाला आम्हाला कळलं पाहिजे. आणि त्या अफगाणिस्तानातल्या त्या बंधाऱ्यांना आरक्षण देण्यासाठी आता त्यांनी एक समिती स्थापन करायचं षडयंत्र चालू आहे. आता कालच बघितलं तो कोणतरी तो दीपक बोराडे म्हणून नाही साहेब, आता आभार उपोषणाच्या आता महाराष्ट्रात आरक्षणासाठी फॅशन होऊन गेलेली. कोणी उठतं 10-15 दिवस अन्न पाणी सोडून देतं आणि आम्हाला आदिवासींचं आरक्षण पाहिजे ते आम्ही मिळवणारच. मग पोटाचे आतडे कातडे जेव्हा गोळा होतात तेव्हा मग नायगाजांनी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जनतेची दिशाभूल करून देतात की सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या, ती सरकार सकारात्मक आहे. अरे पण बाबा, सरकार तुमच्या बाजूनी नाहीये. तुझे आकडे कातडे गोळा झाले म्हणून तुम्ही उपोषण सोडले. त्या दीपक बोराडे आणि त्या बंजारा समाजाच्या बोलायला माझं सांगणे, कारण आपला आदिवासी समाज हा क्रांतिकारी समाज आहे. आपल्याला उपाशी तपाशी आम्हाला उपोषण करायची कधीच गरज पडणार नाही, कारण आपण इंग्रजांना तीर कमांच्या माध्यमातून गरवडच्या माध्यमातून हाकून लावलेलं आहे. त्यामुळे तीच तीर कमान गरवडच्या माध्यमातून आपण त्या छातांवरती बसू आणि हाकून लावू. त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांना विनंती आहे, आपल्याला आरक्षणाची कोणी भीक मागत असेल त्याला भीक द्यायची नाही. आपल्यावर ताटाचा कोणी घेण्याचा प्रयत्न करत असेल तर ते ताट त्यांना देण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे आपण रात्र वैराची रात्रीतून कधी फडणवीस, अजितदादा आणि शिंदे कधी कोणतं पत्र काढल, कधी त्या पत्राचं गाजर देऊन टाकल आणि आपल्या मध्ये लढा लावून मणिपूर सारखी घटना महाराष्ट्र करून आणली. कारण मणिपूरमध्ये म्यानमारचे लोक आले, म्यानमार राज्याच्या देशातले लोक मणिपूरमध्ये आले आणि त्यांनी आदिवासीचं आरक्षण मागण्याचा प्रयत्न केला. मणिपूरची घटना घडली. आज पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशचे लोक आले, त्यांनी खोटे सर्टिफिकेट घेतले आणि तिथं आरक्षण मागतात आदिवासीचं. झारखंडमध्ये कुर्बी आणि कुर्बी लोक आले, ते आता आदिवासीचं आरक्षण मागतात. तेलंगणा, आंध्र प्रदेशात अफगाणिस्तानी लोक आले बंजारा, त्यांनी ते आरक्षण मिळवलं बेकायदेशीर. आणि महाराष्ट्रामध्ये परत ते अफगाणिस्तानी लोक आदिवासींचं हक्काचं आरक्षण मागतात, जे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले. आज बाबासाहेबांनी जे संविधान दिले त्या संविधानाची छेडछाड करण्याचा प्रयत्न करतात. आपण जी भाकर खातोय त्या भाकऱ्याची बाबासाहेबांची सही आहे हे आपण विसरू नका. बाबासाहेबांनी आपल्याला जगण्याचा अधिकार दिला, जगण्याचा मूलमंत्र दिला. त्यामुळे बाबासाहेबांचे उपकार आहेत आपल्यावरती. कोणी जर आरक्षणाची छेडछाड करत असेल, संविधानाची छेडछाड करत असेल, कोणी हात लावण्याचा प्रयत्न करत, हात छाटायचे काम करा. कोणी डोळे वटायचे काम करा, आरक्षणाचे डोळे काढायचे काम तुमचं आमचं आहे. त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांना माझी विनंती आहे, माझं आव्हान आहे, या शासनाच्या छातावरती आज जसं उलगुडान बसतोय आपण, ते उलगुडान आपलं 13 तारखेला डवळे साहेब आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक येथे धडकणाऱ्या जिल्ह्यात आंदोलन आहे. त्यामुळे सगळे आदिवासी बांधवांनी एक दिवस आपला कामधंदा बंद करा. जी भाकर बाबासाहेबांनी दिलेली आहे ती भाकर आपल्याला वाचवण्यासाठी नाशिकला धडकायचे 13 तारखेला. कोणी आमंत्रण देण्याची वाट बघू नका, कोणी आमंत्रण देण्याची वाट बघू नका, कारण या स्वराज्याचे तुकडे करण्याचं कारस्थान हे लोक करतात. छत्रपती शिवरायांनी 18 प्रकार जाती जमातींना घेऊन स्वराज्य उभं केलंय. जर या स्वराज्याचे तुकडे करायचं कोणी काम करत असेल, फडणवीस आणि शिंदे पवार, त्यांना आपण त्याची जागा टाकून द्यायचं काम करायचंय. त्यामुळे मी पुन्हा एकदा आदिवासी आमदारांचं या गेंड्याच्या कातडीच्या जातीवादी मनोवादी सरकारचा जाहीर निषेध करतो. तुम्ही त्यांचा जाहीर निषेध केला पाहिजे. या जातीवादी सरकारचा जाहीर निषेध, 25 आमदार 4 खासदारांचा जाहीर निषेध. आणि हैदराबादचं गॅजेटचं जे लॉलीपॉप बंजारा समाज मागतोय, हैदराबादच्या गॅजेटमध्ये कुठेही बंजारा समाजाचा उल्लेख नाही. तो निजाम का आपला बाप नव्हता, तो निजामच्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारचा बाप असेल. आपला बाप आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे संविधानावरती भारत देश चालतोय, कोणत्या हैदराबादच्या गॅजेट चालत नाही.